आता आपल्याला 5 आज्ञांमध्ये राहायचं आहे. 5 आज्ञांमुळे जागृतीचं रक्षण होतं. 5 आज्ञा काय सांगतात तर सर्वांच्यातील शुद्धात्मा स्वरूप पहा. फाईल, सकाळी चहा नाश्ता, फाईल 1 उठेल तेव्हा म्हणा की ओ तुम्ही उठलात, चला फाईलचा समभावाने निकाल करा. व्यवस्थित सारे संयोग जुळून कार्य होतं. उठणं, सकाळी उठणं तेही व्यवस्थेच्या अधीन आहे. चहा नाश्ता मिळणं तेही व्यवस्थेच्या अधीन. पाणी जरा गार असेल तरी तेही व्यवस्थित. एक एक संयोग जुळतात. सगळ्यांना फाईल समजणं, समभावाने एक एकचा निकाल निभवायचा आहे आपल्याला. आणि 5वी आज्ञा काय सांगते तर 5 आज्ञांमध्ये राहा आणि सत्संगाला जा. दादाजींची पुस्तकं वाचा. कारण आत्मजागृतीपासून ते आत्म्याच्या अनुभव दशेपर्यंतच्या गोष्टी इतर पुस्तकांमध्ये मिळणार नाहीत. ह्यातच मिळतील त्या. आणि आजच्या प्रश्नांची लोकांशी दादाजींच्या ज्या गप्पा झाल्या तेच सगळं कलेक्शन आहे त्यात. जेवढी वाणीची पुस्तकं वाचाल तेवढी जागृती वाढेल. हा विधी, चरणविधी स्पेशल जो दिला आहे तेवढा प्रत्येकानं नक्की वाचावा. कारण कालच्या ज्ञानविधीमध्ये जी काही वाक्य आली, खूप सारी वाक्य ह्यातूनच आली आहेत. शिवाय ती भेदज्ञानाची वाक्य आहेत की मी स्वतः कोण आहे, अखिलेश कोण आहे, कसं वेगळं ठेवायचं त्याला. तसं बोलण्यानेही वेगळं होता येतं. अहंकाराची तीव्रता कमी होते, बुद्धी डिझॉल्व होते, जागृती वाढते. ज्ञान वाक्य म्हणजे चरणविधीची वाक्य. म्हणजे जेवढी साधनं जी दिली आहेत सगळी आत्मपुष्टीसाठीच आहेत. मनात विचार आले ते वाईट असोत चांगले असोत सगळे अखिलेशचे, तुम्ही शुद्धात्मा वेगळे. भेदज्ञान आपल्याला ते प्राप्त झालं की मी स्वतः कोण आहे आणि एक हा अखिलेश कोण आहे. सगळं चालवणारा कोण आहे तर व्यवस्थित शक्ती प्रेरणाही देईल, कामही करून घेईल, संयोग जुळून कार्यही पार पडतील. आणि खरोखर पाहाल तर सकाळी उजाडल्यावर डोळे उघडतो आपण आणि मग झोप संपते. तेही सुयोगच आहेत. संयोग जुळतात, येत राहतात, कार्य होतात. आपण तर बघणारे आहोत की अखिलेश काय करतोय त्याकडे. प्रत्येक स्टेपवर आपण हीच जागृती ठेवायची आहे. काय होत आहे आणि काय कारणाने झालं आहे. रिझल्ट ऑफ सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्सेस. आणि क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेषापासून आपण वेगळे झालो आहोत. आता डिस्चार्ज माल आहे, भरलेला माल टाकीमध्ये. कोणालाही दुःख दिलं गेलं तर अखिलेशला सांगायचं प्रतिक्रमण कर. तुम्ही तर चूक करणाराही वेगळा, तुम्ही चूक जाणणारेही वेगळे आहात. चूक करणाऱ्याला सांगायचं की साफ कर. बघ की शेठ असेल आणि नोकराला तो सांगतो की कचरा साफ कर तिकडून, ते 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 तिकडं साफ कर, एवढं साफ कर. साफ करून घ्यायचं शेजाऱ्याकडून. तुम्ही मात्र वेगळं राहायचं. अशी हळूहळू ज्ञानाची जागृती सेट करायची. रोज निश्चय करायचा आहे 5 आज्ञांमध्ये राहायचं आहे. सर्वात उच्च 5 आज्ञा आहेत. पाच आज्ञांमध्ये जेवढं राहाल तेवढी सारा दिवस जागृती चांगली राहील. वेगळेपणाची जागृती राहील. स्वतःचे दोषही दिसतील. कुणाला दुःख झालं तर प्रतिक्रमणाची जागृतीही येईल त्वरित. असा रोजचा पुरुषार्थ करायचा आहे आपण. आता ज्ञानाच्या दृष्टिकोनातून सोल्युशन पाहू. पूज्यश्री, आपल्याला कोटी कोटी प्रणाम. तसं तर माझं कोणी सकाळी जागृती आली मी शुद्धात्मा आहे. होय. रात्री ध्यान करून झोपला होता. खूप सकाळी चरणविधी सुद्धा वाचण्याचा प्रयत्न केला. खूपच छान. जेवढं वाचू शकलं तेवढं वाचलं. म्हणजे माझे तर असे काही वैयक्तिक असे प्रश्न नाही आहेत जे मला आपल्या ह्या ज्ञानाच्या विषयात जे मूळ विचार क्लिअर करायचे आहेत. म्हणून आपण कृपा करावी आणि आपण एकाचं उत्तर द्यावं. एक अजूनही मला कन्फ्युजन आहे की भाव आणि विचार यात काय फरक आहे. विचार तर काय की मनात येतात. विचार म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. मागील जन्मात आपण ज्या गोष्टींबाबत आपलं मत मांडलं ती ओपिनियन्स त्या कॉजेसच्या वेळी त्यावेळी जी कॉजेस होती आणि त्यातून जे परमाणू चार्ज झाले
त्या आज या जन्मात मनातल्या ग्रंथीसारखी फळ देतात. म्हणजे आपण म्हणता चहा मला आवडतो, कॉफी तर मी पितच नाही. म्हणजे चहाची ग्रंथी आहे. ओपिनियन तुमचं असेल, चहा चला माझ्यासाठी द्या, कॉफी भाऊ कॉफी नको, चहा नाही आहे का, चहा आहे ना, मग घ्या ना, द्या का माझ्यासाठी. मग हे ओपिनियन ते मनात आज पूर्वमधलं ओपिनियन सांगतं. आणि मन म्हणजे विचार 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 विचार, फक्त विचार करणं हेच त्याचं काम. आणि फक्त मनच नाही तर त्यात 4 आहेत. मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार. त्यातही आधी काय मानायचो आपण, मीच अखिलेश आहे, मीच विचार करतो, मीच सांगितलं, मीच डिसिजन घेतलं, मीच पोहोचलो, म्हणजे मीच करतोय, मीच अखिलेश आहे, त्यालाच भाव म्हटलं जातं. भाव म्हणजे आरोपित भाव. जिथे मी स्वतः नसतो तिथे मीच आहे मानणं, त्याला आरोपित भाव, तोच भाव आहे, त्यालाच भावकर्म म्हटलं जातं. जो कालच आपण अर्पण करून टाकला. भावकर्म, द्रव्यकर्म, नो कर्म. बरं. म्हणजे आता अखिलेश वेगळा, तो आहे, पण मी अखिलेश आहे मानत होतात, त्यामुळे ती गोष्ट आपल्या जागी होती. पण माझी आहे, मीच आहे मानण्याची ती चूक, ती रॉंग बिलीफ, त्याला तडा गेला. आणि जागृती, स्वयं कोण आहे त्याची समज मिळाली की मी शुद्धात्मा आहे, अनंत ज्ञानी, अनंत दर्शनी. समजलं का तुम्हाला आता? एक आप्तवाणी 4 मध्ये मी वाचलंय की दादाश्रींनी त्यात खूपच विस्ताराने समजवलंय की भावको, भाव्य आणि भाव ह्या 3 गोष्टींमधला फरक. तेव्हा प्रश्नकर्ता विचारतो की काय भावको अंतःकरणात असतात, तर दादाश्री म्हणतात की नाही, भावको अंतःकरणाच्याही वर असतात. म्हणून पूज्यश्री, मला प्रश्न असा आहे की म्हणजे पुढे दादाश्री हे सुद्धा सांगतात की भावको ह्या जे पूर्वजन्मातले परमाणू चार्ज आहेत त्यांच्या हिशोबाने येतात आणि त्या एकट्या नसतात, त्यात क्रोधक वाचक असतात, त्यात निंदा असते, लोभ असतो, चैतन्य असते. म्हणून भावनांमधून भाव्य तयार होतं आणि भावनेमध्ये भाव असतात. म्हणजे बघा, कोणी इन्सल्ट केला, अखिलेश असा माणूस आहे, तो तसाच आहे, वाईट आहे, त्यामुळे आपल्याला क्रोध येतो का? अज्ञानदशेत तरी येतो. नक्कीच येतो. आणि क्रोध नाही आला तरी मनात तर वाटतं की रागवायलाच हवं. समजतो काय स्वतःला, माझ्याबद्दल वाईट का बोलला, मी काय त्याचं बिघडवलं. म्हणजे जे भाव बिघडतात तो चार्जिंग पॉईंट आहे, चार्ज होतो. बाहेर काहीच घडत नाही, पण आतमध्ये भाव बिघडतो. क्रोध करतो, म्हणतो त्याला सरळ करीन. म्हणजे हा क्रोधाचा भाव कॉजेस पार्ट आहे. तो भाव, क्रोध असलेले परमाणूमध्येच क्रोध चार्ज होतो सूक्ष्मामध्ये. हा जो व्यवहार होतोय तो डिस्चार्ज आहे. कोणी इन्सल्ट केला तर तोही डिस्चार्ज आहे, आतमध्ये भोगावटा आला तोही डिस्चार्ज आहे. आणि त्यावेळी अहंकार त्यावर सही करतो की याला सरळ करणार, मला कोणी नाव ठेवेल म्हणजे त्याला वठणीवरच आणेन. म्हणजे असे भाव बिघडले म्हणजे तो भाव कॉजेस पार्ट आहे आणि त्यामुळेच परमाणू चार्ज होतात. पण परमाणू चार्ज कशामुळे, कसे होतात ते, तर क्रोधामुळे. क्रोधाचा मुलामा चढतो. जसा बघा सोन्याचा मुलामा, सोन्याच्या मुलामयासारखंच असतं ते मुलामा, तसाच हा क्रोधाचा मुलामा झाला. आता तो परमाणू पुढच्या जन्मात कोणी काही दखल दिली तर प्रगट होईल. म्हणजे तेच क्रोध असलेले, तोच भाव आहेत. अशा क्रोधाचे आता तुम्ही नाही आहात त्यात, तुमचा तर हा डिस्चार्ज पार्ट आहे आणि खरं तर क्रोध करत राहतात. आणि तुम्ही त्यांना आता हे ज्ञान मिळालं आहे त्यामुळे तुमच्यात जागृती राहील. हा तर अखिलेशला क्रोध आला आहे, मी तर शुद्धात्मा आहे, नाहीतर मग मलाच क्रोध येणार, म्हणजे मला नावं ठेवली म्हणजे मी त्याला सरळ करणार. म्हणजे याचं आज परत त्याचंच रिपिटेशन होऊ शकलं असतं जर ज्ञान नसतं तर. ज्ञान मिळाल्यामुळे तुमच्यात जागृती राहील की हा क्रोध कोण करतोय, तर अखिलेश. म्हणजे ही जागृती असल्याने आपण क्रोधापासून वेगळे होता. म्हणजे क्रोध करायला लावतो, पण तुम्ही क्रोधात तन्मयाकार होत नाही. म्हणजे भाव करतात आत्म्याच्या स्वतःच्या अज्ञानामुळे. मी स्वतः कोण आहे याची जागृती नाही, त्यामुळे मग त्याला स्वतःलाच असं वाटतं की मीच करतोय, माझीच भावना आहे. त्यामुळे भावनेत तन्मयाकार तद्रूप होतो आणि तो तद्रूप झाला तिथे चार्जिंग फॉर नेक्स्ट लाईफ सुरू होतं. म्हणजे आपला तर पुरुषार्थ फक्त यातच आहे की आपण वेगळं ठेवायला हवं. त्या 5 आज्ञा वेगळेपणाचा पुरुषार्थच आहे. हे रिलेटिव्ह कोण होतं, अखिलेशला वाटतं व्यवस्थित शक्ती करवते, त्याचं निमित्त आहे, त्याचा दोष नाही आहे.
फाईल समोर उभी राहिली समभावाने निकाल करा. अपमान करणाऱ्याचा द्वेष नको, मान देणाऱ्याबद्दल प्रेम नको. म्हणजे असं हे वेगळेपण हे अखिलेशला वाटतं आहे, मला नाही. तिथेच भेदज्ञानामुळे भावक आणि भाव हे वेगळे झाले. भाव तरीही राहतील पण ते डिस्चार्ज आहेत. सेम भाव जे चार्ज झाले होते तसेच भाव प्रकट झालेत. जसे आत्ता आपण लिहिलं आहे, मला प्रश्न विचारायचा आहे म्हणजे तुमच्या ज्ञानात होतं, ते कागदावर लिहून पाठवलं, कागद मी वाचला, तेव्हा माझ्यातही तेच भाव प्रकट झाले. म्हणजे खूपच साम्य पण आज जडतत्वात आलेत. पण परिणाम सांगितला, कारण रंग त्याला लागला आहे क्रोधाचा, मुलामा चढला आहे क्रोधाचा, त्यामुळे क्रोधयुक्त भावच प्रकट होतो. आणि त्यावेळी त्याला असं वाटतं की मीच केलं आहे, मीच करतोय, दुसरं कोण आहे. पण स्वतःमुळे नाही तर संयोगाच्या धक्क्यामुळे घडलं. आपल्यात अज्ञानता आहे की मी स्वतः कोण आहे, कोण करवत आहे हे तरीसुद्धा मीच केलं, मलाच झालं आहे असं वाटतं. आता जागृती राहील की बाबा क्रोध कोणाला आला, अखिलेशला, त्याच्याकडून प्रतिक्रमण करून घ्यायचं. दादाश्रींच्या आप्तवाणीतच मी वाचलंय की जेव्हा चेतन आणि जडतत्व जवळ येतात, समीप येतात, तेव्हा त्यांच्यात विशेष भाव उत्पन्न होतात. तेच रिलेटिव्ह सेल्फ आहे. आणि त्याचमुळे ते जेव्हा चार्ज करतात, कॉज कर्म होतात, उत्पन्न होतात. पण जेव्हा कधी आपण वेगळे होतो तेव्हा सुद्धा आपल्या अंतःकरणातून, मन वचन कायेतून विषय विकाराची भावना तर येणारच ना. मग काय परमाणू त्यातून चार्ज नाही होणार? चार्ज, कारण बिलीफमध्ये बदल झाला. भाव तेच आहेत. क्रोधाचा भाव आहे, अखिलेशचा भावही मी अखिलेश, ती रॉंग बिलीफ बाजूला झाली. म्हणूनच आधीचा भरलेला माल म्हणतात, तोच क्रोधक म्हणजे डिस्चार्ज परिणाम आहे, मोहक डिस्चार्ज परिणाम आहे. आता डिस्चार्ज परिणामाला म्हणूनच म्हटलं ना की हे अखिलेशला सांगायचं प्रतिक्रमण कर. बरं. म्हणजे असं प्रतिक्रमण केल्याने परमाणूचा लेअर असेल तो लेअर निघून जाईल दोषांचा, पुन्हा दुसरा लेअर येईल. पुढच्या वेळी असंच संयोग मिळाल्यामुळे पुन्हा क्रोध असेल किंवा मोह तो प्रकट होईल, पुन्हा प्रतिक्रमण करायचं, असं कमी होत 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 मग नष्ट होईल. बरं, ठीक आहे. जय सच्चिदानंद दीपक भाई. बोला. माझा प्रश्न कुमारी असा आहे, देवी जबलपूर. माझा प्रश्न असा आहे की देवदेवतांची पूजा केल्याने मोक्ष मिळतो का, आत्मज्ञानाने मिळतो? आत्मज्ञानानेच. देवी देवतांच्या पूजा करून पुण्य लाभतं आणि पुण्याचं फळ संसारातलं भौतिक सुख मिळेल. म्हणजे आत्मज्ञानामुळेच मोक्ष मिळेल. आता या संसारात जी आपण पूजा करतो त्याचं पुण्य पुढच्या जन्मात मिळेल का याच जन्मात मिळेल? आता ही पूजा ते तर कर्माचं फळ आहे आणि याच जन्मात त्याचं फळ मिळतं. कोणतं मिळेल? पूजा करताना त्यावेळी मनाची शांती मिळेल. होय. ती चांगल्या प्रकारे केली तर. नाहीतर 7 वाजले मग काही फायदा नाही होणार. एक क्रिया म्हणजे भांडी घासतात तसं देवांच्या मूर्ती धुवून काढतात, पूजा वगैरे करतात, लगेच पळतात 9 वाजता आम्हाला हे करायचं आहे, आम्हाला, मग काही फायदा नाही आहे. भगवंतांचं स्वरूप समजून घेऊन पूजा करायची. आपण वितरागी भगवान आहात, मला माझ्या आत्म्याचा अनुभव येत नाही आहे, आपण अनुभव घेतला आहे, आपली अशीच कृपा राहावी, मलाही असा अनुभव यावा, आम्हालाही मोक्षाची प्राप्ती करून घ्यायची, अशा भावनेने मनापासून भगवानांची पूजा करायला हवी. म्हणजे तरच फायदा होईल. दीपक भाई, आजपासून आपण माझे गुरु आहात, त्यामुळे जर मी हात जोडणे वगैरे बंद केले तर काही नुकसान तर नाही ना होणार? नाही होणार. होय, बस एवढंच विचारायचं होतं. जय सच्चिदानंद. आता चरणविधी वाचत राहा, 9 कलम वाचत राहा आणि आरती करा, दादा भगवानांचा असीम जय जयकार करा. त्यामुळे खूपच शांती लाभते आणि प्रकृतीतही नॉर्मॅलिटी येईल सगळी. आरतीसाठीची योग्य वेळ कोणती? जेव्हा इच्छा असेल, फ्री वेळ मिळेल, संयोग जुळतील अशा वेळी करायची. नाहीतर संध्याकाळी करू शकाल. घरात सगळे लोक आले, चला मुलांनाही सत्संग लाभावा, आशीर्वाद मिळावा दादाजींचा. होय सर. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मला हे विचारायचं आहे, काल आपण साऱ्यांनी चाल्यावर चर्चा केली आणि इतर काही, तर आता ह्या मार्गावर शारीरिक जे तप आहे, जसे व्रत उपास झाले, एकासन झाले, एखादा त्याग झाला, अशा प्रकारचे काही त्याग, त्याचे काही महत्त्व आहे का नाही? त्या क्रमिक मार्गावर त्याचं महत्त्व नक्की आहे. जेवढे परिग्रह सुटतील तेवढी ममता सुटेल, तेवढा अहंकार कमी होईल, हळूहळू आत्म्याच्या दिशेला जाणं घडतं. आता आपण तर अक्रम, काल ज्ञान घेतलंयत ना तुम्ही, आता अक्रम ज्ञान काय सांगतं? नाही का सांगितलं ना, काय नाव आहे तुमचं? नेहा. तर नेहा वेगळी आहे, मी शुद्धात्मा आहे. म्हणजे मीच नेहा आहे. तो जो अहंकार होता त्याचा त्याग केला
आणि स्वरूपाला ग्रहण केलं, म्हणजे ग्रहण आणि त्याग या गोष्टीतून तुम्ही मोकळे झालात. आता जो काही हिशोब आहे त्याचा समभावाने निकाल करायचा आहे. एवढं सोडून द्यायचं आहे त्याचीही गरज नाही आहे, ग्रहण करावं लागेल त्याचीही गरज नाही. जे काही संयोग जुळतील समभावाने एक एक फाईलचा निकाल करत जायचं आहे. आता मी घर मोठं घेतलं आहे बघा, 3 बेडरूमचं, त्यात हे केलं आहे, ते फर्निचर घेतलं, पण हा पण डिस्चार्ज पार्ट आहे. परिग्रह वाढत आहेत, तोही डिस्चार्ज पार्ट आहे. समभावाने निकाल करायचा आहे. एखाद्याला कदाचित बंगल्यातून टू बेडरूम किचनमध्ये जायला लागेल. आपले सगळे म्हणजे हे सगळे व्यवस्थित आहे, त्याचा हिशोब पूर्ण. आपण ग्रहण करणं, त्याग करणं, खरोखर म्हणजे एक एक गोष्ट ग्रहण करणारा अहंकार आहे. आणि त्याने जेवढं ग्रहण केलं त्याचा तो स्वतःच त्याग करेल की नाही आता मला हे सोडायचं आहे, मी सोडणार आहे. पण हे तू ग्रहण का केलंस? कारण या तर बाह्य परक्या गोष्टी. त्याचं ग्रहण केलं, सोडल्यावर अहंकार त्याचा करतो, मी एवढं सोडलं. पण आपण दादाजींनी काय केलं की अहंकाराचाच त्याग केला बघा. आता चीज वस्तू ज्या आहेत त्यांचा समभावाने निकाल करा, हिशोब पूर्ण होईल. नाही का, आपण बूट घालून जातो आणि कधी चोरी झाले तर मग आपला हिशोब पूर्ण होतो, त्यामुळे आपण सुटतो. असा एक एक हिशोब आपण सोडून नाही द्यायचा किंवा ग्रहणही करायचा नाही, तर त्याचा निकाल करायचा. निकाल म्हणजे आपला जो काही हिशोब आहे पूर्ण झाला तर कमी होत जाईल एक एक. आपण रागद्वेषाविना व्यवहार पूर्ण करू इच्छितो आहे. समजते का आता तुम्हाला? एक आणखी छोटासा प्रश्न होता. काल जसे म्हटले की वास्तुशास्त्र किंवा कोणताही दोष वगैरे मानू नये किंवा तो तसा नसतो. नाही, ते ज्याला मानायचं त्याने मानू, पण ती काही चालवणारी शक्ती नाही आहे. चालवणारा कोण आहे ते न समजल्यामुळेच बघा आश्वासन मिळवायला जातात. माझ्या जीवनात दुःख काय आहे, मी आता गणपतीचा फोटो दरवाजावरती बसवेन, माझं दुःख निघून जाईल. कर्मांचा हिशोब तर भोगावाच लागेल ना. म्हणजे हे समजून घ्यायची गरज आहे. जो काही आपण उपाय करतो ना, तो उपाय खरा उपाय नसतोच. सच्ची समज मिळायला हवी. खरं तर कोण करताय सारं हे याचं ज्ञान प्राप्त व्हायला हवं. आणि त्या जागृतीत राहिलात तर समाधी राहील. कोणतंच निमित्त दोषी नाही वाटणार आणि आपलं कर्म पूर्ण होताना आपला समभाव राहील. म्हणूनच हे लोक काय पितृदोष आहे, तुमचं घर अपशकुनी आहे, असं आहे तसं आहे, त्या मागे जाऊन चला 500 रुपयांचं हे आणा, 2000 रुपयांचा खर्च करा. असं करत करत आपण दुःख मिटवायचा उपाय करतो. ते खरे उपाय नसतातच आणि खरोखर त्यामुळे दुःख मिटतही नाहीत. समजलं तुम्हाला आता? जय सच्चिदानंद. मोहन, अमरावती. कृपा, प्रारब्ध आणि कर्माबद्दल खूपच कन्फ्युजन होतं. आणि जेव्हा आपण कृपा म्हणतो तेव्हा निराकाराची कृपा, स्वकृपा आणि गुरुकृपा यातही थोडं, म्हणून हे जरा सोप्या पद्धतीने तुम्ही समजावून सांगाल का? कृपा, प्रारब्ध आणि कर्म. नाही का, मुलं शिकतात ना शाळेमध्ये, तेव्हा चांगला विद्यार्थी शिक्षक सांगतील त्या प्रकारचा होमवर्क करेल सिन्सिअरली. आणि दुसरा मुलगा असेल, टीचरची पाठ वळली की तो कागदी बाणपैकी टीचर वगैरे कुणाची मर्जी बसेल, जो अभ्यास करतो, अभ्यास सिन्सिअरली करतो. म्हणजे टीचरची कृपा जो सिन्सिअर आहे त्यावरच राहील. बरोबर. आणि हा जो आहे त्याला काय म्हणणार, तू आधी राहिलेला तुझा होमवर्क पूर्ण कर, नंतर बाकीचा विचार. म्हणजे त्याला रागावतील जरा. आता कर्म दोघांचं सारखंच आहे. प्रारब्ध दोघांनाही भोगावं लागेल, परीक्षा द्यावी लागेल, पास व्हावं लागेल, अभ्यास करतात. पण कृपा त्यांची यांच्या अंतरंगातील प्रगतीसाठी मदत करते. बाहेर तर ते दोघांनाही त्याच वर्गात बसवतील, तेच शिक्षक दोघांनाही शिकवणार. पण याची समज वाढते, कारण कृपेमुळेच शिक्षकांचे आशीर्वाद मिळतात, टीचर खुश होतात. त्यामुळे मग टीचर त्याला सांगतील, नीट समजावतील की बाळा हे परीक्षा तर दोघांना सारखीच द्यावी लागणार आहे. बरोबर. त्यानेही चांगला अभ्यास केला तर त्यालाही चांगले मार्क मिळतील, यालाही मार्क्स मिळतील. पण कृपेमुळे फायदा काय होईल तर ह्याचा अनुभव वाढत जाईल, याची समज उच्च होईल. आणि अकृपेमुळे तो थोडा डाऊन होईल. म्हणजे कृपेची मदत आहे. अभ्यास जो करतो आहे, आता तुम्ही सत्संगात आलात तर ज्ञानाचा पुरुषार्थ करायचा आहे तुम्ही. दादाजी काय म्हणतात, कृपा कशामुळे मिळते तर जेवढं आपण आज्ञांचं पालन करू त्यामुळे आपण खुश होतो की नाही किती चांगल्या आज्ञांचं पालन करता, तेव्हा आपल्यावर कृपा होते. त्यामुळे आशीर्वादही एक्स्ट्रा मिळतात, आपली जागृती वाढेल. मोहनजींना प्रारब्ध तर भोगावंच लागेल, त्यात बदल होणार नाही, पण आपली आंतरिक दशा
ती उच्च होईल. त्यामुळे तुम्हाला सफरिंग नाही येणार, समाधी राहील, मुक्त वाटेल. प्रारब्ध तर भोगावंच लागेल, कर्माची फळं भोगावीच लागणार. पण कृपेमुळे आपल्यातली जागृती वाढेल, वेगळेपणाचा अनुभव वाढेल, मुक्तपणा वाटणं वाढेल. समजतंय का? हां, म्हणजे गुरुकृपा आणि स्वकृपा झाली. जसं उदाहरण पुन्हा स्वची कृपा, स्वतःची कृपा, ही स्वतःची कृपा ज्ञानात घेऊन येणं स्वतःला, म्हणजे हो, तसं त्या कृपेची गरज नाही आहे. खरं तर ज्ञानी पुरुषाची कृपा हवी आपल्याला. बरं. कारण बघा, शिक्षकांच्या कृपेने आपल्याला बघा जिओग्राफी, भूमिती सगळं छान शिकता येतं, कारण त्यांच्याकडे ज्ञान आहे. आपल्याला ते नॉलेज मिळवायचं आहे. आपण विनयाने राहिलो तर वरून खाली पाण्याचा प्रवाहासारखं ते आपल्याला प्राप्त होईल. स्वकृपा तर म्हणतो आपण स्वतःची कृपा. ॲक्च्युली स्वतःची कृपा कधी होणार? म्हणजे बघा, ज्ञानीची स्टेज आली की त्यापेक्षा उच्च असेल कुणी. स्वतःच एवढे जागरूक आहेत, स्वतः एवढे सतर्क आहेत की एक एक दोषाला स्वतःच बघू शकतील. मग स्वतःच्या अंतरंगातल्या भगवंतांची कृपा आहे. ठीक. आणि गुरुची कृपा म्हणजे गुरुची मर्जी. गुरुला समर्पित होतो आपण, त्यांना शरण जातो, त्यांच्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी करत राहिलो तर गुरूंची मर्जी बसते. मग गुरु ज्या स्टेजवर पोचले आहेत, कृपा तिथवर आपल्याला पोचवेल. बरं. कारण ते गुरु असतात, ते वाईट कर्मांपासून सोडवतात, चांगल्याची कास धरायला लावतात, आपल्याला शुभमार्गावरून खूप पुढे घेऊन जातात, तिकडे जिकडे स्वतः पोचलेत. ते जर 285वर पोचले असतील तर आपल्याला तिथवर पोचवतील. आणि दादाजींची कृपा असेल तर 356पर्यंत पोचले तर तिथवर पोचवू शकतील. ठीक आहे. आणि ज्ञान समजून घेण्यासाठी जशी बुद्धीची गरज आहे, पण आपण म्हणतो की बुद्धीचा नाश करायचा आहे, तर ह्यात द्वंद्व होतं. ते कसं काय? म्हणजे ही बुद्धी कुठवर मदत करते? इथवर येण्यापुरती. ठीक आहे. तुम्ही जेव्हा सत्संग टीव्हीवर ऐकता किंवा दादाजींचं पुस्तक वाचता तेव्हा तुमची बुद्धी काम करायला लागते. नाही, चांगली गोष्ट आहे, काहीतरी चांगलीच गोष्ट आहे, काहीतरी प्राप्त करण्यासारखं आहे. म्हणजे ही बुद्धी आपल्याला इथवर पोचवते. म्हणजे त्यात प्रत्यक्ष जरी तुम्ही सत्संगाला आलात, ऐकलं, नाही छान बोलतायत, बरोबर आहे, हे अगदी खरं आहे, आपलं मन कबूल करतं, तेव्हा बुद्धी आपल्याला काय सांगते? तर बघा, इथे विश्वास ठेवण्यासारखं आहे की नाही, हे प्राप्त करावं की नाही. आणि जोवर मग ज्ञानविधी असतो तोपर्यंतच बुद्धीची मदत आहे. ठीक. ज्ञानविधीनंतर तुम्ही मोहन हे वेगळे आहात आणि तुम्ही शुद्धात्मा वेगळे आहात. नंतर अनुभव, लक्ष, प्रतीती येत राहते. म्हणजे ही वेगळेपणाची जागृती झाली तर हा अहंकार निघून जाईल, जो चार्ज करत होता. आता डिस्चार्ज अहंकार आहे, तो मोहनमध्ये आहे आणि ती बुद्धी राहील मोहनमध्येच. आणि तुम्हाला जे शुद्धात्मा पद प्राप्त होईल त्यामुळे इगोइझम डिझॉल्व्ह होईल. जो चार्ज करणारा, डिस्चार्ज होत राहणारा इगोइझम आहे. आता चार्ज इगोइझम गेल्यामुळे तुम्हाला जागृती प्राप्त होते. आता बुद्धी, अहंकार सगळेच डिस्चार्ज पार्टमध्ये निघून जातात. आणखी थोडा फरक पडतो. जी विपरीत बुद्धी आहे, जी दुसऱ्यांना दुःख देते, स्वतःसुद्धा दुःखी होते, ती विपरीत बुद्धी निघून जाते. सम्यक बुद्धी उत्पन्न होते सत्संगामुळे. आणि आपल्यात जागृती निर्माण होते. मोहनजींमधली सम्यक बुद्धी वाढत जाईल आणि तुमच्यातल्या आत्म्याची जागृती आणि प्रज्ञाशक्ती वाढेल. आणि प्रज्ञाशक्तीमुळे आपण तटस्थ राहू, स्वतःचे दोषही दिसतील आणि मुक्तही होत जाऊ. आणि ही बुद्धी जी आहे व्यवहारातली बुद्धी काम तर करेल, पण बुद्धी आता विपरीतपणाकडून सम्यकतेकडे चालली आहे. ठीक आहे. नाही, कुणाला भोगतो आहे त्याची चूक, कुणाचाही दोष नाही आहे. म्हणजे आधी इतरांना दोषी ठरवायचो, गुन्हेगार ठरवून मग दुःख द्यायचो त्यांना. आता जागृती आली आहे की नाही, मोहनभाई तुमचीच चूक आहे, तुम्हीच भोगताय. म्हणजेच बुद्धी विपरीतमधून सम्यक होते आणि दुसऱ्यांना दुःख देणं कमी होतं, बंद होतं. जागृती प्रज्ञेमुळे जागृती तटस्थपणाची राहते आणि विपरीत बुद्धी सम्यक झाल्यामुळे व्यवहारही सुधार, इतरांशी अगदी शुभव्यवहार व्हायला लागतो बघा हळूहळू. मग ठीक आहे. त्यामुळेच आपल्याला मग समभावने निकाल करायचा आहे, त्याचाही करायचा आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद.